कारण आई बापा इतकं प्रेम आपल्या या जगात दुसरं कुणी करत नाही महाराज, नाही करत. एक वाक्य सांगू, एक वाक्य सांगतो ऐका. आपण या जगामध्ये या विश्वामध्ये कितीही मोठं नावलौकिक कमवा, कितीही श्रीमंती कमवा, आपल्याकडे कितीही पैसा येऊ द्या, कितीही मोठ्या गाडीत आपण फिरू द्या, कितीही मोठा बंगला आपण बांधू द्या, जग आपली कीर्ती गाजवेल, जग आपल्याला वा वा म्हणेल. पण एक वाक्य सांगू, आपण केलेल्या कार्याची जोपर्यंत बाप आपल्या कौतुकाची थाप आपल्या पाठीवर देत नाही तोपर्यंत त्या कार्याचं यश आल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल बापाच्या थापेत एक आगळी वेगळी ताकद आहे गड्या. लोक रोज कौतुक करतील त्याच्यात नवल नाही. बापानी ज्या दिवशी म्हणावं लागतंय, लेका जिंकलंस लेका तू, आज सार्थ करून दाखवलंस माझं स्वप्न, आतापर्यंत उरासी बाळगलेली स्वप्न तू पूर्ण करतोयस, सार्थ अभिमान आहे लेका तुझा मला, अशीच कीर्ती गाजव, असाच मोठा हो. लुळा असू द्या, पांगळा असू द्या, खोळा असू द्या, आंधळा असू द्या, कसला का असाना तो आपला बाप जिवंत असला पाहिजे गडे. कारण आपल्याला कौतुकाची थाप देणारं या जगात दुसरं कुणी नाही. एक वाक्य सांगू, आज तुम्ही किती श्रीमंत झालात आणि किती पैसे तुमच्याकडे आले, किती कोट्याधीश तुम्ही झालात, पण बापाचं छत्र हरवल्यानंतर कौतुकाची थाप देणारी थाप या जगात दुसरी कुणाची नाही, देत नसते कुणी. बापाच्या थापीत आगळी वेगळी एक आकर्षकता आहे. कौतुक करत असतो बाप, आणि ज्या घरातला बाप गेलाय ना, माई बाप, ज्या घरातला बाप गेलाय, कसंही असू द्या, पांगळा असू द्या, लुळा असू द्या, खुळा असू द्या, नुसता बाप आपला दारात जरी झोपलेला असला ना, येणाऱ्या जाणाऱ्याची वाईट नजर कधी आपल्या घरावरती पडत नाही. रस्त्याने जाणारे सुद्धा विचार करतात, अरे त्याचा बाप जिवंत आहे अजून, त्याचा बाप तिथं झोपलेला आहे, त्याचा बाप तिथं पडलेला आहे. त्या घरावरती वाईट नजर टाकण्याची हिंमत आमच्यात नाही. कष्ट करत असतो बाप, हाडाचं काढं करतो, रक्ताचं पाणी करतो, मुलाला उच्च शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो बाप. खूप काही बापासारखं सांगणे. अहो रात्र बाप मुलासाठी झडत असतो, झगडत असतो, लहानाचं मोठं करण्याचा प्रयत्न करत असतो. या जगामध्ये जे कुणीच पाहिलं नाही ते माझ्या लेकरांनी पाहावं, माझ्या मुलांनी पाहावं, हे विश्व पाहावं. 18 दारिद्र्य भोगलेला मनुष्य माझ्या मुलाच्या वाटेला ते 18 दारिद्र्य विश्व येऊ नये याच्याकरता अहोरात्र प्रयत्न करत असतो. बाप करी जोडी लेकुराची उडी, आपुली कुरवंडी वाळवणी. बाप सर्व काही आपल्या लेकरासाठी करत असतो गड्या. एक वाक्य सांगू, आज तुमच्यातलं बाप नावाचं छत्र हरवलंय. इतका उच्च टोकाच्या बापाचे विचार आहेत, इतकी पहाडाची छाती त्या बापाची आहेत. आज बाबा तुमच्यातून निघून गेलेत. आज नुसतं बाबांचं नाव, नुसतं बापू जरी म्हटलं तरी तुमच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. का? तुमच्याकरता बापाने तेवढे कष्ट सहन केले, अहो रात्र झगडलेत. नुसतं नाव आठवलं तरी बापाची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. नुसतं बापू हा शब्द ऐकला सांगायचे बापू, लेका तू असं कर, लेका तू तसं कर. पण आता हे मार्गदर्शन करणारं आमच्या जगातलं छत्र हरवले महाराज. आई तेवढ्याच तोलाची, बाप तेवढ्याच तोलाचा. आईनं कुठं जात असताना लेकराला कडेवरती घ्यावं, सांगावं लेका, लेकरा ऐक ना लेकरा, जे मला माझ्या डोळ्यानं दिसतंय ना ते तुला पाहावं, याच्याकरता तुला मी कडेवरती घेते. सेम नजर आहे, मला जे दिसतंय ते तुला दिसावं लेका. पण बाप उच्च टोकाचा आहे. बाप लेकाला कधी कडेवर नाही घेत, बाप लेकाला खांद्यावरती घेतो आणि सांगतो, पोरा ऐकले का, जे मला दिसत नाही, जे माझ्या डोळ्याने दिसत नाही मला, ते पाहण्याची ताकद परमेश्वराने तुझ्यात द्यावी हा विचार करणारा फक्त जन्मदाता बाप असतो. विठाला विठाला
नाही कुठल्या तीर्थाला गेलात तरी चालेल, नाही कुठल्या देवाची वारी केली तरी चालेल, नाही पंढरपूरला गेला तरी चालेल, नाही आळंदीला गेला तरी चालेल, पण ज्या मात्या पित्याने हे विश्व दाखवलंय त्या मात्या पित्याची सेवा करावी. देव कृपा करत असतो. नव्हे, सगळी तीर्थ आई बापाच्या चरणावरती लोटांगण घालत असतात. सकळ तीर्थाची धुरे जी एका माता पितरी. जो आई बापाची सेवा करेल या विश्वामध्ये त्याला कुठल्याच प्रकारची कमतरता नाही. जो आईची सेवा करेल, बापाची सेवा करेल, मी नाही सांगत, इथं शास्त्रकार सांगतायत, मातरम पितरम चैव साक्षात प्रत्यक्ष देवताम मत्वा गृहिणी सेवेत सदा सर्व प्रयत्नतः. जो जन्म देणाऱ्या आई बापाची सेवा करतो, विटेवरचा मालक त्याच्यावरती कृपा करतो. आईची सेवा असेल, बापाची सेवा असेल, रोज देव पूजा करतो ना आई बापाला उपाशी मारतो, लावण्या झोडीन देव तुझ्या विठाला विठाला. हे तीर्थ असेल, या तीर्थाच्या चरणावरती लोटांगण घातलं की विश्वातला कुठलंही संकट आलं तरी त्या संकटावरती मात करण्याची ताकद आपल्यात आहे. आई असेल, आईसारखी माया तर या जगात दुसरं कोणीच नाही करू शकत. किती माया असावी लेकीनं माहेरला जावं आणि तिच्या माईकडे गेल्यानंतर वापस जाण्याकरता जर लेक निघाली, आई गरीब आहे, आईची परिस्थिती नाजूक आहे. एक सांगू माता भगिनींनो, जोपर्यंत तुमची खेड्यातला राहणारी तुमची माय जिवंत आहे तोपर्यंत त्या माईला भेटायला जात जा. एक सांगू का, तुमची माय गरीब असू द्या, तुमचा बाप गरीब असू द्या, पण तुम्ही माहेरला त्यांच्या भेटीला गेल्यानंतर येताना तुमची पिशवी कधी ती माय रिकामी येऊ देणार नाही. बोरं टाकील, ऊसाच्या कांड्या टाकील, मकाचे कणस टाकील, काहीतरी टाकल, पण पिशवी रिकामी कधी येऊ देणार नाही. ती मायेचं छत्र आमच्या जीवनामध्ये कायम असावं. भावाच्या घरातून सोन्याचा धूर निघू द्या, काही घेणं देणं नाही. आई आहे, बाप आहे, तोपर्यंत जावं. फाटक्या पिशवीतले 50 रुपये काढल आणि पोरीला सांगल झाले की आता द्यायला तर काही नाही ग, पण जाताना या 10 रुपयाचे बिस्किटचे पुढे लेकराला घेऊन जा, हे सांगणारी फक्त तुमची आई आहे, हे सांगणारा फक्त तुमचा बाप आहे. कर्ज झाला असेल, शिक्षणाचा खर्च झेपत नसेल, मुलीने सांगावं बाबा तुमच्यावरती कर्ज झालंय ना बाबा तुमच्यावरती, आता मला पुढचं शिक्षण घ्यायचं नाही, तुमच्या डोक्यावरचं ओझं खाली करण्याकरता आता मी तुमच्यावरती जास्त कर्ज काही देऊ शकत नाही. सांगा ना बाबा. बाप सांगतो, पुरी अख्खं जीवन माझं कर्ज फेडण्यात गेलं तरी चालेल, पण तू उच्च शिक्षण व्हावं, मोठ्या कुटुंबामध्ये तुझं पदार्पण व्हावं, ही अपेक्षा करणारे फक्त आणि फक्त जन्मदाते आई बाप असतात. बिटाला जो जन्मदाते आई बापाची सेवा करेल, वरून सुद्धा आशीर्वाद देतील, लेकरावरती कृपा करतील. नाही लेकाचं ऐकलं, आज मी म्हणणार नाही तुम्ही एवढा कार्यक्रम केला, तुम्ही खूप भाग्यवान आहेत, तुम्ही एवढं सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं, एवढा खर्च केला, मी म्हणणार नाही तुम्ही खूप मोठं अशी काही क्रांती केली, मी तुम्हाला नाही धन्यता देणार. या बापानी तुम्हाला हे विश्व दाखवलं, या बापूनी तुम्हाला विश्व दाखवलं. नोहे, हे संस्काराचं बीज तुमच्या अंतःकरणात त्या बापूनी रोवलं, त्या बापूला मी धन्यता देणार आहे. आपुली या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची.